हय स्वच्छता पण केलं. पत्रावळी खूप पडलेले होते ते जाळून टाकलो चुलीत. जेवणाकडचं आवरलं आणि आम्ही किल्ल्यावरचे मेन मेन पॉइंट बघूसाठी फिरूक वाटेक लागलो. संपूर्ण किल्लो बघूचो ना तर पूर्ण एक दिवस होयो तरच आपल्याक संपूर्ण किल्लो बघूक मिळता. आणि किल्ल्यावर वस्तीक राहू गेला तरच मजा असा. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या किल्लो पण बघूक मिळता. सकाळी जरा ऊन कमी असताना त्यामुळे जरा किल्लो फिरूक मजा येतात. एकदा 12 नंतर कसा ऊन पडूक जर चालू झाला ना तर किल्लो नको वाटता फिरूक. आता थंयच थांब तू नंतर इकडे जा. अरे मोठा असते हे काय कामाचा आहे त्याला जरा रूपरेषा द्याय पाहिजे गडाची. हे काय आहे? आता किल्ल्याच्या तलावाकडे आम्ही इलो. आम्ही इलो आता घोड्याच्या कन्याकडे. हय आता घोड्याच्या कन्याचो दरवाजो असा तो नारूळलाच उतरता. पूर्वी लोक ह्या वाटेने यायचे चढायचे पण आता कोण ह्या वाटेने जास्त येऊक बघणत नाही. दुसऱ्या वाटेने येतात. तुमका जी मगाशी मी दाखवले ना आधीच्या लॉगमध्ये त्या वाटेने लोक सगळे वर चढून येतात. तुमका आता एक छोटोसो धबधबो दाखवतोय. हय पावसाळ्यात एक धबधबो असता. आता त्या धबधब्याक पाणी नाही पण पावसाळ्यात धबधबो असता या ठिकाणी. धबधब्याक या ठिकाणी थोडा पाणी होता. मी जरा हातपाय धुवून फ्रेश झालंय. घोड्याचो कनो आम्ही बघितलं. थैना आम्ही रांगणाई मंदिरकडे जाऊक निघालो. ह्या किल्ल्यावरचा मेन मंदिर असा रांगणाई मंदिर. आता आम्ही मंदिराच्या जवळ इलो. ह्या समोर दिसता ह्या रांगणाई मंदिर असा. मंदिराच्या बाहेर खूप मोठी दीपमाळ असा. दगडाची दीपमाळ असा. एक दोन मंदिरं गणेश मंदिर एक आणि त्यानंतर आता हा राजवाडा तुम्ही बघितला. त्या राजवाड्यामध्ये म्हणजे पूर्वी लाकडी खांब आले होते आणि त्यावेळी उद्ध्वस्त केलं. फक्त आता तुम्हाला याच्या अंशच बघायला मिळतात. तुम्हाला त्या चिऱ्याच्या भिंती आणि फक्त एवढंच तुम्हाला फक्त बघायला भेटतं. आणि हत्तीची सोंड आता काही ती राहिली. आता जर कधी आपण पुढे जर आलो ना तर सगळ्यात पहिली ती हत्तीची सोंड तुम्हाला नंतर दाखवेल. कशाला चाल मंडळी आम्ही आता गणेश मंदिराकडे चाललो. संध्याकाळी फिरूक खूप वेळ झालेलो त्यामुळे त्यांका पण खूप लांब जायचा होता. कोल्हापुरातून इलेले ते त्यामुळे लांब जायचं असल्यामुळे आम्ही जास्त काय बघूक नाही. खूप गडबडीत सगळ्यानंतर बघितलं. चला चला गणेश मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं असा. आता आम्ही पुढे चाललो. शेवटचं मेंबर थैलो ना काय हळूहळू पाठवून
चला तर मग मंडळी, आमचो किल्लो आता सगळो फिरून झालेलो असा. आम्ही आता पाडगावाक चाललो. तुमका पण जर किल्लो बघू घेवचो असत आणि गाडीन जर येवचो असत, तुमका जर चलत येऊक जमत नसात आणि जर पाडगावातना गाडीन जर येवचो असत, तर माझो तुमका मी नंबर खाली दिलेलो असे. त्या नंबरवर तुम्ही माका कॉल करा. तुमका मी संपूर्ण किल्लो फिरून दाखवतलंय. अगदी किल्ल्याच्या पायथ्याक माझी गाडी येता, म्हणजे जरा पण चलूचा लागणार नाही. फक्त 10 मिनिटं तुमका चलूक लागतला. एवढी माझी गाडी येता या ठिकाणी. गाडीत बसून इल्यावर तुमका अगदी कसलो त्रास होवचो नाही या ठिकाणी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बुदरगड तालुक्यातील तसेच अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे मदाचे गाव पाडगाव म्हणून ओळखले जाणारे या गावातून किमान 22 किलोमीटर अंतरावर एक प्रसिद्ध असा रांगणा किल्ला आहे. तिथील एक पर्यटन स्थळ म्हणून ते प्रसिद्ध आहे. तसेच येताना आम्हाला भरपूर अडचणी आल्या. अडचणी अशा होते की येताना रस्ता जो असा आहे की तिथं खाचखळगे भरपूर होते. अतिशय वळणदार रस्ता होता. तसेच पाडगाव गावचे रहिवासी कुमार स्वरूपदादा पेळणकर यांनी अतिशय धाडसाने इथपर्यंत आम्हाला आणून सोडले. तसेच गडावरील काही विविध पर्यटन स्थळे होती तीही दाखवली. अशा तऱ्हेने तुम्हाला जर या गडाचा आनंद घ्यायचा असेल, या गडावरील प्रसिद्ध स्थळे बघायची असतील, तर कृपया तुम्ही स्वरूपदादा पेळणकर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद. स्टॉप. काय झालं? आपण झोडा पोहोचतो. झाला इथपर्यंत का? खाली वा खाली वा. चला तर मग मंडळी, व्लॉग आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.